तुम्ही कधी तांदळाच्या रोट्या केलात का? केला नसाल तर या पद्धतीने एकदा करून बघा आणि तुम्ही ह्या रोट्या लहान मुलांना डब्याला पण देऊ शकता। खूप चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे। चला तर मग या रोट्या कशा करायच्या ते बघूया। व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण समजेल। इथे मी बाउलमध्ये 1.5 कप तांदळाचं पीठ घेते। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते, 2 हिरवी मिरचीचे तुकडे आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकते। आता यात मी पाव कप फ्रेश कोकोनट घेतलेला आहे ते टाकते। 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि यात 2 चमचे दही टाकून घेतलेलं आहे। दही ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे पाणी टाकून मळून घेऊया। त्यासाठी मी यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकते। एकदम पाणी टाकायचं नाहीये कारण पीठ सैल होऊ शकतं। आणि इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आपण याच्या रोट्या करायला घेऊया। त्यासाठी मी इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे, त्यावर थोडंसं तेल लावून घेतले आणि हे हाताच्या साहाय्याने लाटून घेते। जशा आपण धपाटे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आणि मी इथे हाताच्या साहाय्याने छान पसरवून घेतले पिठाला आणि आतमध्ये एक होल दिले। आता आपण हे भाजायला घेऊया। त्याआधी मी यावर थोडेसे तीळ टाकून घेते आणि परत एकदा हाताने हे दाबून घेते। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेले आहे, त्यावर थोडंसं तेल टाकले। तेल थोडंसं मी पसरून घेते आणि यावर मी थोडेसे तीळ टाकून घेते आणि यावर आपण जी रोटी बनवलो ती रोटी टाकते। आता आपल्याला ही रोटी झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट छान वाफवून घ्यायची आहे। जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटाच्या आत हे मस्त वाफवून निघते। आणि इथे आपली रोटी मस्त वाफवून झालेली आहे। आता यावर मी थोडंसं तेल लावून घेते। तेल आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचे, छान तेल लावायचे म्हणजे खमंग भाजले जाते। आणि हे मी उलटून घेते। बघू शकता किती मस्त दिसते, खमंग वाफल्या गेलेली रोटी आहे। आता खाली पण आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खालची बाजू मी एकदा उलटून घेते आणि बघू शकता किती मस्त खरपूस अशी भाजून झाली। आणि इथे आपली रोटी दोन्ही बाजूने छान भाजून झालेली आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे आपले गरमागरम तांदळाच्या पिठाच्या रोट्या मस्त झालेल्या तयार आहे। खायला खूप चविष्ट लागते, लहान मुलं खूप आवडीने खातात आणि डब्याला काय देऊ सुचत नसेल तर ही एक भन्नाट आयडिया आहे। खूप हेल्दी पण आहे, यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा टाकू शकता। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।